मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. संदीपजी, काल मनसेच्या शिष्टमंडळाची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे आणि या भेटीवरूनच पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे, ते म्हणजे मनसे आणि भाजप युतीची. मुळात असं आहे, या भेटीमध्ये ती सदिच्छा भेट होती. सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब, सरदेसाई साहेब, आम्ही एक सदिच्छा भेट त्यांची घेतलेली आहे. याच्यापेक्षा जास्त काही नाही. तुम्ही सदिच्छा भेट म्हणसला तरी ह्या भेटीचं टायमिंग, कारण लोकसभा निवडणुकांचे पडगम वाजतात आहे आणि यापूर्वी देखील मनसे भाजप युतीची चर्चा झालेली आहे. असं आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल किंवा आम्ही असू, आमच्या विचारधारा जवळपास सारख्या आहेत आणि त्यामुळे विचारांची देवाणघेवाण ही आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात होत असते. त्या पद्धतीचीच ती सदिच्छा भेट होती. तुमचे विचार एक आहे असं तुम्ही म्हणताय, पण त्यामुळे आता ही विचारांची नाळ पुढे वाढताना पाहायला मिळेल. असं आहे, पुढच्या राजकारणाचं आज अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. काय होईल हे मला सांगता येणार नाही. पुढे काय होतील बघूया. यापूर्वी आपण बघितलेलं आहे की अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावरती एकाच ठिकाणी अनेकदा कार्यक्रमामध्ये एकत्र पाहायला मिळालेले आहेत. मी तेच तुम्हाला सांगितलं ना, आमचे विचारधारा जवळपास सारख्या आहेत. आमच्यामध्ये कुठलं वितुष्ट असंच काही नाही आहे. लोकांची अनेक कामं असतात, ती घेऊन सन्मान्य राजसाहेब अनेक वेळा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांना भेटत असतात. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा त्यांनी बोलवलं होतं. शिंदे साहेबांना सुद्धा बोलवलेलं जेव्हा आम्ही दीपोत्सवाचं उद्घाटन होतं त्यावेळेला. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण ही होत असते. त्याचाच भाग म्हणून आम्ही काल त्यांची एक सदिच्छा भेट घेतली. मनसेच्या यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांना घेऊन पक्षांतर्गत बैठका झालेल्या आहेत. त्यामध्ये मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की तुर्तास तरी आम्ही स्वबळावर जाऊ. मात्र कालची भेट झाल्यानंतर युतीच्या चर्चा सुरू झाल्या. बघा, मुळात असं आहे की स्वबळावर जायचं, युती करायची किंवा काय करायचं. मी एक महाराष्ट्र सैनिक आहे. याचा निर्णय हा सर्व सन्मान्य राजसाहेब घेत असतात आणि तो जो निर्णय घेतील त्याप्रमाणे काम करणे माझं काम आहे. एक असंही सांगितलं जात होतं की भाजपबरोबर तुमची थेट युती होत नसली तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसेची युती होईल. नाही, मुळात असा जे काय प्रस्ताव असतील, विषय असतील, मी एक सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे. जो साहेब आदेश देतील त्याप्रमाणे काम करणं माझं काम आहे आणि याचा सर्वस्वी जो काय समजा घ्यायचा झाला निर्णय तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल आणि तो सर्वार्थाने सन्मान्य राजसाहेब घेतील. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.